नमस्कार मित्रांनो, आज आपण या टेक्निकल ॲनालिसिसच्या 6व्या लेक्चरमध्ये टेक्निकल ॲनालिसिसमधील सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे काय, इंडिकेटरचे प्रकार कोणकोणते हे सर्व आपण शिकणार आहोत. त्याचबरोबर सर्व इंडिकेटरचा बेस म्हणजे पाया आहे व्हॉल्यूम इंडिकेटर. व्हॉल्यूम इंडिकेटर म्हणजे काय, व्हॉल्यूम इंडिकेटरचा उपयोग करून ट्रेडिंग कशा प्रकारे करायचे हे संपूर्ण आपण समजून या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील. मागील लेक्चर्समध्ये आपण सर्व सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहिले. पुढे आपण सर्व डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. परंतु फक्त कॅन्डल पॅटर्न किंवा फक्त इंडिकेटरनुसार ट्रेडिंग केले तर आपण यशस्वी ट्रेडर होत नाही. त्यासाठी आपणाला या सर्वांचे एक संलग्न ॲनालिसिस करून ट्रेडिंग करता आले पाहिजे. ते शिकवण्यासाठी आणि पुढे डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्नचा इंडिकेटर संलग्न अभ्यास किंवा ॲनालिसिस शिकवण्यासाठी आता आपण पहिल्यांदा इंडिकेटर पाहू आणि नंतर डबल आणि ट्रिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहू. इंडिकेटर या नावातच अर्थ आहे. इंडिकेट करणे म्हणजे संकेत देणे. मार्केटच्या किंवा स्टॉकच्या योग्य दिशेबद्दल, त्यांच्या बिहेवियरबद्दल आपणाला संकेत देणे. तुम्ही सर्व चार्टिंग सॉफ्टवेअरमध्ये पाहिले असेल, वरती इंडिकेटर सेक्शन असतो. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर एकाखाली एक असे शेकडो इंडिकेटर ओपन होतात. ते सर्व इंडिकेटर त्याच्या फॉर्म्युलानुसार कॅल्क्युलेशन करून आपणाला मार्केटच्या योग्य दिशेबद्दल संकेत देतात. खूप इंडिकेटर्स अवेलेबल आहेत. सर्व इंडिकेटर हे सर्व स्टॉकवरती किंवा प्रत्येक मार्केटच्या कंडिशनवरती काम करत नाहीत, तर प्रत्येक एक इंडिकेटर त्याच्या अनुकूल मार्केट स्थितीवर काम करतो. प्रत्येक इंडिकेटरचा वेगळा फॉर्म्युला असतो. जर एक इंडिकेटर तेजीचा संकेत देत असेल तर त्याच स्टॉकवरती त्याच वेळी दुसरे इंडिकेटर मंदीचा संकेत देतो. म्हणून फक्त इंडिकेटरचा उपयोग करून ट्रेडिंग करू नये. इंडिकेटर बरोबरच कॅन्डल पॅटर्न आणि चार्ट पॅटर्न ॲनालिसिसचा अभ्यास करणे सुद्धा गरजेचे आहे. मार्केटमध्ये शेकडो इंडिकेटर अवेलेबल आहेत. सर्व इंडिकेटर शिकण्याची गरज नाही. सर्व इंडिकेटर वापरून जर ट्रेडिंग करण्याचा तुम्ही प्रयत्न कराल तर तुम्ही कन्फ्यूज व्हाल आणि योग्य निर्णय तुम्ही घेऊ शकणार नाही. म्हणून फक्त महत्त्वाचे इंडिकेटर शिकले पाहिजेत. हे सर्व महत्त्वाचे इंडिकेटर्स आहेत ज्यांचा अभ्यास करून आपण योग्य मार्केटची दिशा ओळखू शकतो आणि योग्य ट्रेडिंग करू शकतो. सुपर ट्रेंड, मॅकडी, RSI, स्टॉकेस्टिक ऑस्किलेटर, ADX, बॉलिंजर बँड, मूव्हिंग ॲव्हरेज, VWAP, पिवोट पॉईंट हे सर्व इंडिकेटर आपण 1 बाय 1 पुढे कोर्समध्ये पाहणार आहोत. इंडिकेटरचे दोन प्रकार पडतात, लीडिंग इंडिकेटर आणि लॅगिंग इंडिकेटर. लीडिंग इंडिकेटर हे स्टॉकमध्ये ओव्हरबाउट आणि ओव्हरसोल्डनुसार सिग्नल देतात. म्हणजे स्टॉकमध्ये जर बायर जास्त असतील तर तेजीचा सिग्नल देतात आणि स्टॉकमध्ये जर सेलर जास्त असतील तर मंदीचा सिग्नल देतात. आणि जसजसे मार्केटमध्ये बायर आणि सेलरची संख्या कमी जास्त होत राहतील तसतसा सिग्नलसुद्धा बदलत राहतो. त्यामुळे आपल्याला खूप सिग्नल भेटतात, परंतु आपणाला योग्य सिग्नल हा ओळखता आला पाहिजे. लीडिंग इंडिकेटरमध्ये खूप सिग्नल भेटतात, म्हणून या इंडिकेटरचा उपयोग आपण इंट्राडे आणि स्कॅल्पिंग ट्रेडिंगमध्ये केला जातो. इंट्राडे म्हणजे आज ट्रेड करायचा आणि आजच्या आजच स्क्वेअर ऑफ करायचा, हे सर्वांना माहीत आहे. परंतु स्कॅल्पिंग म्हणजे खूप कमी वेळासाठी पोझिशन होल्ड करायची, ट्रेड करायचा आणि लगेच 5 ते 10 मिनिटात ट्रेड स्क्वेअर ऑफ करायचा. यासाठी खूप सतर्क राहावे लागते, फास्ट डिसिजन घ्यावे लागतात आणि फास्ट एक्झिक्युशनसुद्धा करावे लागते. म्हणून लीडिंग इंडिकेटरचा उपयोग 5, 10, जास्तीत जास्त 15 मिनिट टाइम फ्रेम चार्टवरती जास्त केला जातो. RSI, स्टॉकेस्टिक ऑस्किलेटर, पिवोट पॉईंट, CPR हे लीडिंग इंडिकेटरचे उदाहरण आहेत. हे संपूर्ण आपण 1 बाय 1 पुढे पाहणार आहोत. लॅगिंग इंडिकेटर हे ट्रेंडनुसार चालतात, मार्केटच्या कलेनुसार सिग्नल देतात. म्हणजे मार्केट जर तेजीमध्ये असेल तर ते आणखी किती वरती जाऊ शकते, कोणत्या प्राईजला जाऊन आपला ट्रेंड बदलू शकते याचा सिग्नल देतात. मार्केटच्या योग्य दिशेचा सिग्नल देतात. एक समान तेजी आणि मंदीमध्ये योग्य चालतात. म्हणजे एकसारखी तेजी आणि मंदी चालू असेल तर या इंडिकेटरचा उपयोग करून आपण योग्य प्राईजला योग्य ट्रेड करू शकतो. लीडिंग इंडिकेटरच्या तुलनेत लॅगिंग इंडिकेटर खूप कमी सिग्नल देतात. यांचा उपयोग आपण स्विंग ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टिंगमध्ये जास्त करू शकतो. स्विंग ट्रेडिंग म्हणजे डिलिव्हरी, आज शेअर घ्यायचा आणि 10 ते 15 दिवसांनी स्क्वेअर ऑफ करायचा. आणि इन्व्हेस्टिंग म्हणजे आज शेअर घ्यायचा आणि 5 ते 10 वर्षांनी स्क्वेअर ऑफ करायचा. मूव्हिंग ॲव्हरेज, मॅकडी हे लॅगिंग इंडिकेटरचे उदाहरण आहेत. आता आपण व्हॉल्यूम इंडिकेटर पाहू. व्हॉल्यूम हे टेक्निकल इंडिकेटर्समधील प्रमुख आणि सर्वात महत्त्वाचं इंडिकेटर आहे, कारण बहुतांश इंडिकेटर हे मार्केटमधील व्हॉल्यूमनुसारच ट्रेडिंग सिग्नल देतात.
व्हॉल्यूम हे निर्धारित वेळेमध्ये झालेल्या शेअर्सचे ट्रेडिंग, शेअर्सच्या देवाणघेवाणीची संख्या आपणास दर्शवते। निर्धारित वेळेमध्ये चार्टची टाइम फ्रेम जी आपण 5 मिनिट, 15 मिनिट, 1 डे कितीही सिलेक्ट करू शकतो। हा एक 5 मिनिट टाइम फ्रेमचा कॅन्डल चार्ट आहे, म्हणजे प्रत्येक कॅन्डल ही त्या 5 मिनिटांमध्ये बायर जास्त आहेत की सेलर जास्त आहेत हे दर्शवतात आणि प्रत्येक कॅन्डलच्या खाली तुम्हाला लहान मोठ्या उंचीचे बार दिसत आहेत, यालाच व्हॉल्यूम म्हणतात। बाय डिफॉल्ट प्रत्येक चार्टिंग सॉफ्टवेअरमध्ये व्हॉल्यूम इंडिकेटर असतेच। या बारची उंची आपणाला त्या प्रत्येक 5 मिनिटांमध्ये किती शेअर्सचे ट्रेडिंग झाले हे दर्शवते। कमी उंची असेल तर त्या 5 मिनिटांमध्ये कमी ट्रेडिंग झाले, जास्त उंची असेल तर जास्त ट्रेडिंग झाले हे दर्शवते। बारचा कलर आणि कॅन्डलचा कलर सुद्धा सारखाच असतो, म्हणजे बारचा कलर सुद्धा आपणाला बायर्स आणि सेलर्सची संख्या दर्शवतात। नो व्हॉल्यूम इज इक्वल टू नो ट्रेडिंग, म्हणजे जर मार्केटमध्ये शेअरची खरेदी विक्री झालीच नाही तर मार्केटमध्ये मूवमेंटच होणार नाही आणि तुम्ही ट्रेडिंगच करू शकणार नाही। आता तुम्हाला व्हॉल्यूम इंडिकेटर काय आहे हे समजले। आता आपण मार्केटच्या वेगवेगळ्या स्थितीमध्ये व्हॉल्यूमचा अभ्यास करून बाईंगचा विचार केव्हा करायचा, सेलिंगचा विचार केव्हा करायचा हे सर्व पाहू। ही मार्केटची पहिली कंडिशन। जर मार्केट तेजीमध्ये असेल आणि व्हॉल्यूम सुद्धा वाढत्या क्रमात असेल तर तेजी चालूच राहणार आहे, बाईंगचा विचार करावा। म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता मार्केट हळूहळू वरती जात आहे, मार्केट तेजीमध्ये आहे आणि खाली तुम्ही व्हॉल्यूमचे बार सुद्धा पहा, यांची उंची हळूहळू वाढत आहे, म्हणजे यांच्यामध्ये ट्रेडिंग वाढत आहे, शेअर्सची देवाणघेवाणीची संख्या वाढत आहे, बाईंग वाढत आहे। अशा वेळी आपण बाईंगचा विचार करू शकतो। ही मार्केटची दुसरी कंडिशन। जर मार्केट तेजीमध्ये असेल, व्हॉल्यूम उतरत्या क्रमात असेल तर ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो, बाईंगचा विचार करू नये। म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता मार्केट वरती जात आहे, मार्केट तेजीमध्ये आहे, खाली तुम्ही व्हॉल्यूमचे बार पहा, यांची उंची हळूहळू कमी होत आहे, म्हणजे याच्यामध्ये ट्रेडिंग कमी आहे, शेअरची देवाणघेवाणीची संख्या कमी आहे, ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता अशावेळी आपणाला जास्त असते। त्यामुळे आपण बाईंगचा विचार करू नये, म्हणजे सेलिंगचा विचार करावा का तर नाही। व्हॉल्यूम बरोबर आणखी काही इंडिकेटर्स आणि कॅन्डल पॅटर्नचा अभ्यास करूनच आपण निर्णय घ्यायचा। ही मार्केटची तिसरी कंडिशन। जर मार्केट मंदीमध्ये असेल आणि व्हॉल्यूम सुद्धा उतरत्या क्रमात असेल तर मंदी चालूच राहणार आहे, सेलिंगचा विचार करावा। म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता मार्केट हळूहळू खाली जात आहे, मार्केट मंदीमध्ये आहे आणि खाली तुम्ही व्हॉल्यूमचे बार पहा, यांची सुद्धा उंची हळूहळू कमी होत आहे, म्हणजे यांच्यामध्ये ट्रेडिंग कमी होत आहे। रेड कॅन्डल आणि रेड बार म्हणजे सेलिंग होत आहे, अशा वेळी आपण सेलिंगचा विचार करावा। मार्केटची चौथी कंडिशन। जर मार्केट मंदीमध्ये असेल आणि व्हॉल्यूम चढत्या क्रमात असेल तर ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो, सेलिंगचा विचार करू नये। म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता मार्केट खाली जात आहे, मार्केट मंदीमध्ये आहे आणि खाली तुम्ही व्हॉल्यूमचे बार पहा, यांची उंची हळूहळू वाढत आहे, म्हणजे यांच्यामध्ये ट्रेडिंग वाढत आहे, ट्रेंड रिव्हर्स होण्याची शक्यता आहे। अशा वेळी आपण सेलिंगचा विचार करू नये, म्हणजे बाईंगचा विचार करावा का तर नाही। व्हॉल्यूम बरोबरच काही इंडिकेटर्स पॅटर्नचा उपयोग करून आपण अभ्यास करायचा आणि निर्णय घ्यायचा। आणि व्हॉल्यूमचा अभ्यास करताना 1-2 कॅन्डलच्या व्हॉल्यूम बारचा अभ्यास करू नये, तर काही तासांच्या, दिवसांच्या, महिन्यांच्या कॅन्डल व्हॉल्यूमचा अभ्यास आपण करणे गरजेचे आहे। जर तुम्ही इंट्राडे करणार असाल तर मागील 4 ते 6 तासांच्या व्हॉल्यूम बारचा अभ्यास करा। जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार असाल तर मागील 12 ते 14 दिवसांच्या व्हॉल्यूमचा अभ्यास करा आणि जर तुम्ही इन्व्हेस्टिंग करणार असाल तर 30 ते 50 दिवसांच्या मागील व्हॉल्यूमचा अभ्यास करा। आणि पुन्हा एकदा सांगतो, व्हॉल्यूमच्या आधारे ट्रेड करू नका। व्हॉल्यूमच्या संलग्न इंडिकेटर्स, कॅन्डल पॅटर्न, चार्ट पॅटर्नचा अभ्यास करा, शिका आणि मगच ट्रेड करा। जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील। व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल। पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील, त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल। माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत। जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता।